आता एक मोठी बातमी आहे। सर्पदंशाचा आता अधिसूचित आजारामध्ये समावेश करण्यात आलाय। भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी ही मागणी केली होती आणि त्यांची ही मागणी आता मान्य झाली आहे। राज्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। राज्य सरकारचा एक मोठा निर्णय आहे। सर्पदंशाचा आता अधिसूचित आजारात समावेश करण्यात आलेला आहे। राज्यातल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आमदार विक्रम पाचपुते यांनी ही मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला आता यश आलंय। लावल्यानंतर पॅरालिसिस होतो किंवा लोकल काही अवयव असतात जे निकामी होतात। म्हणजे घोणससारखा एखादा साप जर हाताला चावला तर कधी कधी हातही काढावा लागतो, हाताची बोटं काढावी लागतात आणि परमनंट डिसेबिलिटी येते। तर ह्या परमनंट डिसेबिलिटीचा इतके वर्ष कुठेही स्नेक बाईटचा त्या ठिकाणी समावेश नव्हता, पण अधिसूचित आजार झाल्यामुळे याचा समावेश होईल। त्यामुळे ज्या रुग्णांना सर्पदंशानंतर कोणते प्रादुर्भाव उद्भवले असतील तर अशांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे।